विद्यार्थी मित्र सर्वांना गुड मॉर्निंग. थर्ड टॉपिक कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. याचं आज शेवटचं लेक्चर. या लेक्चरमध्ये आपण सुरुवातीला स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन हे पाहणार आहोत. तसं पाहिलं तर लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हे आर्टिकल पूर्ण पाहिलेलं आहे, परंतु याच्यानंतर एक आर्टिकल आहे वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ, आणि त्या लॉसाठी स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन माहीत असणं आवश्यक आहे, म्हणून मी हे परत रिपीट करतोय. तर एक ब्लॅक बॉडी आहे, ब्लॅक बॉडी, आणि या ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर ॲब्सोल्यूट झिरो नाही किंवा 0 केल्विन नाही. जर या बॉडीचं टेम्परेचर 0 केल्विन नसेल तर ही बॉडी रेडिएशन्स इमिट करत असते. रेडिएशनलाच दुसरा शब्द रॅडियंट एनर्जी असा पण आहे. जर बॉडीचं टेम्परेचर ॲब्सोल्यूट झिरो नसेल तर ही ब्लॅक बॉडी रॅडियंट एनर्जी म्हणजेच रॅडिएशन्स इमिट करत असते. आता ब्लॅक बॉडीनं इमिट केलेली ही जी रॅडियंट एनर्जी आहे किंवा ही जी रेडिएशन्स आहेत, ती रेडिएशन्स म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. ब्लॅक बॉडीनं इमिट केलेली रेडिएशन्स म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज यांच्या बाबतीत काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची वेव्हलेंथ ही शॉर्टर असते, काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची वेव्हलेंथ ही लॉंगर असते, तर काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची वेव्हलेंथ ही शॉर्टर आणि लॉंगर यांच्या दरम्यान असते. तर हा पहिला मुद्दा. ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर ॲब्सोल्यूट झिरो नसेल तर ब्लॅक बॉडी रेडिएशन्स म्हणजेच रॅडियंट एनर्जी इमिट करत असते. ब्लॅक बॉडीने इमिट केलेली रॅडियंट एनर्जी किंवा रेडिएशन्स म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतात. ब्लॅक बॉडीनं इमिट केलेल्या ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत त्या वेव्जपैकी काही वेव्जच्या वेव्हलेंथ ह्या शॉर्टर असतात, काही वेव्जच्या वेव्हलेंथ ह्या लॉंगर असतात, तर काही वेव्हच्या वेव्हलेंथ ह्या शॉर्टर आणि लॉंगर याच्या दरम्यान असतात. तर पहिला पॉईंट इंग्रजीत असं सांगता येईल, ब्लॅक बॉडी इमिट radiant energy or radiations at all temperatures except absolute zero of temperature. These radiations emitted by perfectly black body consists of electromagnetic waves. Wavelengths of some electromagnetic waves are shorter. Wavelengths of some electromagnetic waves are longer, and wavelengths of some electromagnetic waves are in between shorter and longer. तर पहिला पॉइंट हे मी क्लिअर करतो. सो ब्लॅक बॉडी इमिट काय तर रॅडियंट एनर्जी ऑर रेडिएशन्स कोणत्या टेम्परेचरला? ॲट ऑल टेम्परेचर्स. अपवाद कोणता? अपवाद एकच, ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर नसलं पाहिजे. सो ब्लॅक बॉडी इमिट रेडिएशन्स ॲट ऑल टेम्परेचर्स एक्सेप्ट ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. ब्लॅक बॉडीनं जे रेडिएशन्स इमिट केलेत ती काय असतात? सो रेडिएशन्स इमिटेड बाय ब्लॅक बॉडी consists of electromagnetic waves.
इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजच्या वेव्हलेंथ कशा असतात, तर वेव्हलेंथ ऑफ सम इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आर शॉर्टर. वेव्हलेंथ ऑफ some electromagnetic waves are longer and wavelengths of some electromagnetic waves are in between shorter and longer wavelengths. आता ही शेवटची 3 कमेंट्स आहेत. some wavelengths are shorter, some wavelengths are longer, some wavelengths are shorter, in between shorter and longer. ही तिन्ही कमेंट्स एकाच वाक्यात अशी करता येते की electromagnetic waves have wide range of wavelengths. Wide range means it consists of shorter wavelengths, it consists of longer wavelengths, and it consists of wavelengths in between longer and shorter. तर पहिला पॉइंट होता. 2 सायंटिस्ट आहेत, ल्युमर अँड प्रिंग्झहेम. ह्या 2 सायंटिस्टनी डिस्ट्रीब्युशन ऑफ रेडियंट एनर्जी करस्पॉन्डिंग टू डिफरंट वेव्हलेंथ्स याचा स्टडी केला. काय म्हणलं मी, ल्युमर आणि प्रिंग्झहेम यांनी डिस्ट्रीब्युशन ऑफ रेडियंट एनर्जी करस्पॉन्डिंग टू डिफरंट वेव्हलेंथ्स याचा अभ्यास केला. म्हणजे काय केलं, तर शॉर्ट वेव्हलेंथ असणाऱ्या रेडिएशन्स किती आहेत, लॉंगर वेव्हलेंथ असणाऱ्या वेव्ज किती आहेत, शॉर्टर आणि लॉंगर याच्या दरम्यान असणाऱ्या वेव्हलेंथ किती आहेत याचा स्टडी केला. दिस इज डिस्ट्रीब्युशन of wavelengths, distribution of radiant energy corresponding to different wavelengths. This is distribution of radiant energy corresponding to different wavelengths, shorter wavelength, longer wavelength, intermediate wavelength याचा स्टडी केला. आता तो कसा केला, तर त्यासाठी त्यांनी एक ब्लॅक बॉडी वेगवेगळ्या टेम्परेचरला ठेवली. 4000 केल्विन, 5000 केल्विन, 6000 केल्विन. ब्लॅक बॉडी या वेगवेगळ्या टेम्परेचरला ठेवली आणि प्रत्येक टेम्परेचरसाठी त्यांनी काय मोजलं, तर इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन फॉर डिफरंट वेव्हलेंथ मोजलं. म्हणजे 0.1 एवढी वेव्हलेंथ असणारी रेडियंट एनर्जी किती आहे, म्हणजेच त्याची इंटेन्सिटी किती आहे, समजा 10 आहे. 0.2 इतकी वेव्हलेंथ असणारी रेडिएशन्स किती आहेत, म्हणजेच त्याची इंटेन्सिटी किती आहे, तर 15 आहे. तर प्रत्येक टेम्परेचरसाठी त्यांनी वेगवेगळ्या वेव्हलेंथसाठी इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन मोजली. पहिल्यांदा समजा 400 केल्विनसाठी त्यांनी 0.1, 0.2, 0.3 अशा वेगवेगळ्या वेव्हलेंथसाठी इंटेन्सिटी किती आहे ती मोजली. अर्थात हे जे आकडे मी देतोय 0.1 साठी 10, 0.2 साठी 15 हे सगळे तुम्हाला समजावेत म्हणून आहेत, ते काही खरे आकडे नव्हेत. परत 5000 केल्विनसाठी त्यांनी वेगवेगळ्या वेव्हलेंथसाठी 0.1, 0.2, 0.3 या वेगवेगळ्या वेव्हलेंथसाठी इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन किती आहे, 0.1 साठी 15, 0.2 साठी 20, 0.3 साठी 30 असं दिलेल्या टेम्परेचरसाठी आणि वेगवेगळ्या वेव्हलेंथसाठी इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन किती आहे ते त्यांनी मोजलं.
पहिल्यांदा ब्लॅक बॉडी वेगवेगळ्या टेम्परेचरला ठेवली. 4000, 5000, 6000 अशा वेगवेगळ्या टेम्परेचरला बॉडी ठेवली आणि प्रत्येक टेम्परेचरसाठी त्यांनी इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन फॉर डिफरंट वेवलेन्थ्स हे मोजलं त्यांनी. हे मोजल्यानंतर त्यांनी ग्राफ काढले. इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन अगेन्स्ट वेवलेंथ असे ग्राफ काढले आणि त्या ग्राफचं नेचर हे कर्वड असतं आणि ते ग्राफ आपण पुढच्या स्लाईडमध्ये पाहणार आहोत. पण ल्युमर आणि प्रिंगझेम यांनी काय काय केलं ते आपण पाहतोय. सो ल्युमर अँड प्रिंगझेम स्टडीड काय डिस्ट्रीब्युशन ऑफ रेडिएशन्स करस्पॉन्डिंग टू डिफरंट वेवलेन्थ्स. डिफरंट वेवलेंथसाठी डिस्ट्रीब्युशन ऑफ रेडिएशन कसं आहे याचा स्टडी ल्युमर आणि प्रिंगझेम यांनी केला. कसा केला? पहिला मुद्दा, त्यांनी ब्लॅक बॉडी ही वेगवेगळ्या टेम्परेचरला ठेवली. ल्युमर अँड प्रिंगझेम प्लेस्ड ब्लॅक बॉडी ॲट डिफरंट फिक्स्ड टेम्परेचर्स. जसं मग मी सांगितलं की 4000, 5000, 6000 केल्विन अशा वेगवेगळ्या टेम्परेचरसाठी त्यांनी परफेक्टली ब्लॅक बॉडी ठेवली आणि तशी ठेवून त्यांनी काय मोजलं? दे मेजर्ड इंटेन्सिटी ऑफ रेडियंट एनर्जी फॉर डिफरंट वेवलेन्थ्स. 0.1 वेवलेंथसाठी इंटेन्सिटी ऑफ रेडियंट एनर्जी किती आहे ते मोजलं. 0.2 या वेवलेंथसाठी इंटेन्सिटी ऑफ रेडियंट एनर्जी किती आहे ते मोजलं. असं टेम्परेचर फिक्स ठेवून वेगवेगळ्या वेवलेंथसाठी त्यांनी इंटेन्सिटी ऑफ रेडियंट एनर्जी ही मेजर केली आणि त्यानंतर त्यांनी इंटेन्सिटी ऑफ रेडियंट एनर्जी अगेन्स्ट वेवलेंथ या दरम्यान ग्राफ काढले. देन दे प्लॉटेड ग्राफ्स ऑफ इंटेन्सिटी ऑफ रेडियंट एनर्जी म्हणजेच इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन्स अगेन्स्ट वेवलेंथ हे त्यांनी ग्राफच्या सहाय्यानं प्लॉट केलं. ग्राफ कसे आहेत तर कर्व आहेत आणि त्याचं चित्र कसं आहे तर हे असं आहे. इकडं इंटेन्सिटी आहे, इकडे वेवलेंथ आहेत. इंटेन्सिटी अगेन्स्ट वेवलेंथ फॉर डिफरंट टेम्परेचर्स हे त्यांनी प्लॉट केले. ग्राफ्स ऑफ इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन अगेन्स्ट वेवलेंथ for different temperatures are plotted and the graphs are curved. आता ह्या ग्राफवरून आपल्याला काही कमेंट्स करता येतात. तर पहिलं कमेंट असं की तुम्ही इथं वेवलेंथची किंमत 1 आहे, इथं 2 आहे, पुढे इथं कुठं 3 आहे, इथं अर्थातच 0 आहे, इथं 0 आहे, इथं 1 आहे, याचा अर्थ इथं 0.5 आहे, याचा अर्थ इथं 0.1 आहे, 0.2 आहे, 0.3 आहे, 0.4, दिस इज 0.5, 0.6, 0.7, 0.8, 0.9 and then 1. 1 नंतर 1.1, 1.2, 1.3 असं हे वेवलेंथ या ॲक्सिसचं स्केल आहे. तर इंटेन्सिटी या ॲक्सिसवरती इथं 0 आहे, इथं 2 आहे, म्हणजे इथं 1 असणार. 1, 2, 3, 4, 5 असं स्केल इंटेन्सिटी या ॲक्सिसवरती आहे. आता आपल्याला कमेंट्स करायचे आहेत. आता
हा ग्राफ घेतला 6000 केल्विनचा, सर्वात वरचा जो ग्राफ आहे तो आपण विचारात घेतला तर 0.1 एवढी वेव्हलेंथ असणारी इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन ऑलमोस्ट झिरो आहेत. ऑलमोस्ट झिरो नाही आहेत, परंतु ऑलमोस्ट झिरो आहेत. आपण इथे लिहितो 0.1 या वेव्हलेंथसाठी इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन नियरली इक्वल टू 0 आहे. आता 0.2 या वेव्हलेंथसाठी किती आहेत तर 1 आहेत. 0.2 या वेव्हलेंथसाठी इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन 1 आहेत. 0.3 साठी किती आहेत तर 0.3 पासून वरती जायचं. वरती जाणारी लाईन ग्राफला जिथं छेदेल तिथं परत हॉरिझॉन्टल जायचं. तर 0.3 साठी 3 आहे. आता डायरेक्ट 0.5 साठी किती आहेत तर 0.5 साठी 7 आहेत. हे आपण जो ग्राफवरून रीडिंग्स तयार केलेले आहेत ती कोणत्या टेम्परेचरसाठी आहेत तर 6000 केल्विन या टेम्परेचरसाठी आहेत. मग इथं वेव्हलेंथच्या किमती आहेत तर इथं इंटेन्सिटी ऑफ रेडिएशनच्या किमती आहेत. वेगवेगळ्या वेव्हलेंथसाठी इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन सेम आहे का वेगळं आहे तर ह्या टेबलवरून ह्या चार्टवरून असं लक्षात येतं की वेगवेगळ्या वेव्हलेंथसाठी इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन वेगवेगळं आहे. 0.1 साठी 0 आहे, 0.2 साठी 1 आहे, 0.3 साठी 3 आहे. म्हणून पहिलं कमेंट असं करता येईल की गिव्हन टेम्परेचरसाठी this intensity of radiation is different for different wavelength. गिव्हन टेम्परेचरसाठी इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन हे वेगवेगळ्या वेव्हलेंथसाठी वेगवेगळं आहे असं पहिलं कमेंट या ग्राफवरून करता येईल. किंवा इंग्रजीत काय म्हणता येईल फॉर गिव्हन टेम्परेचर this intensity of radiation is different for different wavelengths असं पहिलं कमेंट करता येईल. सो ॲट गिव्हन टेम्परेचर दिलेल्या टेम्परेचरसाठी इंटेन्सिटी ऑफ रेडियंट एनर्जी कशी आहे डिफरंट. कशासाठी डिफरंट तर डिफरंट वेव्हलेंथसाठी. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो डिस्ट्रीब्युशन ऑफ रेडियंट एनर्जी हे युनिफॉर्म नाही. सो ॲट गिव्हन टेम्परेचर इंटेन्सिटी ऑफ रेडियंट एनर्जी इज डिफरंट फॉर डिफरंट वेव्हलेंथ्स असं पहिलं कमेंट करता येईल. दुसरं कमेंट आता परत एकदा 6000 केल्विन याच टेम्परेचरचा ग्राफ याच टेम्परेचरचा कर्व आपण विचारात घेऊ जो सगळ्यात वरती आहे. या कर्वच्या बाबतीत इकडे वेव्हलेंथ वाढत जाते तर इकडे इंटेन्सिटी वाढत जाते. मग जसजशी वेव्हलेंथ वाढत जाईल तसं इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन सुद्धा वाढत जाते वाढत जाते मॅक्झिमम होते. आणि मॅक्झिमम नंतर जसजशी वेव्हलेंथ वाढत जाईल तसतसं इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन कमी कमी होत जाते. परत एकदा बघा सुरुवातीला इथून इथपर्यंत वेव्हलेंथ वाढत असताना इथून इथपर्यंत वेव्हलेंथ वाढत असताना इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन वाढत जाते. या वेव्हलेंथसाठी
इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन मॅक्झिमम होतोय. आणि या वेव्हलेंथ नंतर जर वेव्हलेंथ पुढे वाढवली तर इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन कमी कमी होत जाते. हे इंग्रजीत कसं सांगता येईल? सो ॲट गिव्हन टेम्परेचर intensity of radiation increases. Intensity of radiation increases with increase in wavelength. Reaches to maximum and then decreases if wavelength further increases. असं दुसरं कमेंट करता येईल. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर initially as wavelength increases, intensity increases. Intensity becomes maximum at particular wavelength, and if then wavelength increases, then intensity decreases. So this is second comment. At given temperature, intensity of radiant energy increases with increase in wavelength, reaches to maximum and then decreases with further increase in wavelength. So this is second comment. तिसरं कमेंट, आता हे जरा लक्षपूर्वक आहे का. समजा आपण 6000 केल्विन या ग्राफचा विचार केला. सर्वात वरचा ग्राफ हा. तर या ग्राफच्या बाबतीत वेव्हलेंथ 0.6 असताना इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन मॅक्झिमम आहे. आणि ते किती आहे? तर साधारण नियरली 10 आहे. या ग्राफवरून लक्षात येते. वेव्हलेंथ 0.6 असताना इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन मॅक्झिमम आहे आणि ते नियरली 10 आहे. हे कोणत्या टेम्परेचरसाठी? तर 6000 केल्विनसाठी. आता त्याच्या आतला ग्राफ 5000 केल्विनचा विचारात घेतला तर या वेव्हलेंथसाठी म्हणजे 0.7 या वेव्हलेंथसाठी इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन मॅक्झिमम आहे आणि ते नियरली 4 आहे. ज्या वेव्हलेंथसाठी इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन मॅक्झिमम आहे, त्या वेव्हलेंथला लॅम्बडा मॅक्स या नोटेशनने डिनोट केलं जातं. लॅम्बडा मॅक्स इथे एक लक्षात घ्या. लॅम्बडा मॅक्स म्हणजे मॅक्झिमम वेव्हलेंथ नव्हे. लॅम्बडा मॅक्स म्हणजे मॅक्झिमम वेव्हलेंथ नव्हे, तर अशी वेव्हलेंथ की ज्या वेव्हलेंथला इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन मॅक्झिमम असतं. हे तिसरं कमेंट आहे. पहिली दोन कमेंट्स कोणती? की इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन इज डिफरंट फॉर डिफरंट वेव्हलेंथ. दुसरं कमेंट कोणतं? ॲट गिव्हन टेम्परेचर इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन वेव्हलेंथ, reaches to maximum and then decreases with further increase in wavelength. आणि तिसरं कमेंट कोणतं? the wavelength for which intensity of radiation is maximum is denoted by lambda max. असं तिसरं कमेंट. तर हे थर्ड कमेंट. the wavelength for which intensity of radiant energy is maximum is denoted by lambda max. आता मगाशी जो चार्ट आपण तयार केला होता तो परत एकदा तयार करू. टेम्परेचर 3000 केल्विन असताना
म्हणजे हा ग्राफ सर्वात आतला ग्राफ. कोणत्या वेव्हलेंथला इंटेन्सिटी मॅक्झिमम आहे, तर या वेव्हलेंथला इंटेन्सिटी मॅक्झिमम आहे. 3000 केल्विनसाठी 1 इथं कोणती किंमत आहे बघा, इथं 1 असेल तर इथं 1.1 आणि इथं 1.2. 1.2 या वेव्हलेंथला 3000 केल्विन या टेम्परेचरसाठी इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन मॅक्झिमम आहे. म्हणजेच 1.2 ही लॅम्बडा मॅक्सची किंमत आहे. दिस इज टेम्परेचर अँड फॉर दिस टेम्परेचर लॅम्बडा मॅक्स इज 1.2. आता दुसरा ग्राफ बघू, 4000 केल्विनचा. 4000 केल्विनचा हा ग्राफ आहे. आता या ग्राफवरती इथं इंटेन्सिटी मॅक्झिमम आहे आणि ज्या वेव्हलेंथसाठी इंटेन्सिटी मॅक्झिमम आहे ती वेव्हलेंथ 0.9 आहे. सो फॉर 4000 केल्विन लॅम्बडा मॅक्स इज 0.9. थर्ड ग्राफ विचारात घेऊ. थर्ड ग्राफ कोणत्या टेम्परेचरसाठी आहे, तर 5000 केल्विन. या टेम्परेचरसाठी इथं इंटेन्सिटी मॅक्झिमम आहे. वेव्हलेंथ किती आहे, तर ती आहे 0.7. सो फॉर 5000 केल्विन लॅम्बडा मॅक्स इज 0.7 आणि फॉर 6000 केल्विन लॅम्बडा मॅक्स इज 0.1, 0.2, 0.3, 0.4, साधारण 0.5 पेक्षा जास्त आहे. आता जो चार्ट आपण तयार केला आहे त्याचं निरीक्षण केल्यानंतर कोणती गोष्ट लक्षात येते, टेम्परेचर जसं वाढत जाईल तसतसं लॅम्बडा मॅक्स कमी होत जाते. टेम्परेचर जसं वाढत जाईल तसतसं लॅम्बडा मॅक्सच्या किमती कमी होत जात आहेत. इंग्रजीत काय म्हणता येईल, तर असं म्हणता येईल लॅम्बडा मॅक्स डिक्रीजेस विथ इनक्रीज इन टेम्परेचर. लॅम्बडा मॅक्स डिक्रीजेस. कसं डिक्रीज होतंय, 1.2चं 0.9 झालं, 0.9चं 0.7 झालं, 0.7चं 0.5 झालं. सो लॅम्बडा मॅक्स डिक्रीजेस. कधी, विथ इनक्रीज इन टेम्परेचर. इनक्रीज कशी होते, 3000चं 4000, 4000चं 5000, 5000चं 6000 केल्विन. मग जसं टेम्परेचर वाढत जाईल तसतसं लॅम्बडा मॅक्स कमी होत जाते. सो लॅम्बडा मॅक्स डिक्रीजेस विथ इनक्रीज इन टेम्परेचर असं चौथं कमेंट करता येईल. सो फोर्थ कमेंट, लॅम्बडा मॅक्स डिक्रीजेस विथ इनक्रीज इन टेम्परेचर. आता पाचवं कमेंट असं आहे, कुठलाही कर्व घेतला, समजा हा घेतला, तर त्याच्या अंडर एवढा एरिया आहे. या एरियाला जसं शेडिंग मी केलंय की नाही, जसं शेडिंग मी केलंय तो आहे एरिया अंडर दी कर्व. आणि एरिया अंडर दी कर्व काय रिप्रेझेंट करतं, तर टोटल रेडियंट एनर्जी. एरिया अंडर कर्व रेडियंट एनर्जी रिप्रेझेंट करत नाही, तर काय रिप्रेझेंट करतं, टोटल रेडियंट एनर्जी. 3000 केल्विन या कर्वच्या अंडर मी शेडिंग केलंय. तो शेडिंग केलेला जो एरिया आहे तो एरिया काय रिप्रेझेंट करतो, तर टोटल रेडियंट एनर्जी इमिटेड.
हे रिप्रेझेंट कर्व. तसंच 4000 केल्विनचा हा ग्राफ घेतला तर त्याच्या अंडर मोठा एरिया येतो. आणि दिस एरिया अंडर द कर्व काय रिप्रेझेंट करतं? टोटल रॅडियंट एनर्जी इमिटेड. 5वं कमेंट असं आहे की एरिया अंडर द कर्व represents total radiant energy emitted. So 5th comment, for any curve at particular temperature, कुठलाही कर्व असो आणि त्या कर्वचं टेम्परेचर कोणतंही असो, एरिया अंडर द कर्व रिप्रेझेंट्स टोटल रॅडियंट एनर्जी इमिटेड. मग 6वं कमेंट जे आहे ते तुमच्या लक्षात येईल की 3000 केल्विन या टेम्परेचरचा एरिया लहान आहे. 4000 केल्विन याचा एरिया थोडा जास्त आहे. 5000 केल्विन याच्या बाबतीत एरिया अंडर कर्व अजून जास्त आहे. आणि 6000 केल्विन या कर्वच्या बाबतीत एरिया अंडर कर्व अजून जास्त आहे. मग जसं टेम्परेचर वाढत जाईल, 3000चं 4000, 4000चं 5000, तसं एरिया अंडर दी कर्व वाढत जातो. परंतु एरिया अंडर दी कर्व म्हणजेच टोटल रॅडियंट एनर्जी इमिटेड. एरिया अंडर कर्व वाढत जातो याचाच अर्थ टोटल रॅडियंट एनर्जी इमिटेड हे सुद्धा वाढत जाते. म्हणून शेवटचं कमेंट असं करता येईल, ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस एरिया अंडर द कर्व इन्क्रीजेस, किंवा ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस टोटल रॅडियंट एनर्जी इमिटेड ऑल्सो इन्क्रीजेस. तर हे लास्ट कमेंट, एरिया अंडर द कर्व म्हणजेच टोटल रॅडियंट एनर्जी इमिटेड इन्क्रीजेस. कधी? विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. एरिया अंडर द कर्व इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर म्हणजेच टोटल रॅडियंट एनर्जी इमिटेड इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. तर इथंपर्यंत आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरला पाहिलं होतं आणि पुढच्या आर्टिकल्ससाठी आपण ते परत एकदा रिपीट केलं. आता रिपीट केलं तरी हे लक्षात ठेवायचं, लॅम्बडा मॅक्स decreases with increase in temperature. This is 1.2. 1.2 is the lambda max for 3000 Kelvin. Then 0.9 is the lambda max for 4000 Kelvin. This is 0.7. 0.7 is the lambda max for 5000 Kelvin, and this 0.5 is the lambda max for 6000 Kelvin. And as temperature increases, lambda max decreases किंवा लॅम्बडा मॅक्स डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. आणि याच्याच वर आधारित पुढचा एक लॉ आहे, पुढचं एक आर्टिकल आहे की ज्या आर्टिकलचं नाव आहे वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. आणि त्याला आपण सुरुवातीला असं म्हणतोय की लॅम्बडा मॅक्स डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. लॅम्बडा मॅक्स decreases with increase in temperature असं आपण सुरुवातीलाच म्हणतोय. आता जर असं असतं लॅम्बडा मॅक्स इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर असं असतं, असं नाही आहे, परंतु जर असं असतं तर आपण म्हटलं असतं लॅम्बडा मॅक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. एकात वाढ झाली असता दुसऱ्यात पण वाढच होत असेल तर डायरेक्टली प्रोपोर्शनल.
परंतु या उलट एकात वाढ होत असताना, टेम्परेचरमध्ये वाढ होत असताना जर लॅम्बडा मॅक्समध्ये डिक्रीज होत असेल तर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे असं आपण म्हणू शकत नाही. त्याच्याऐवजी आपल्याला काय म्हणावं लागेल की इनव्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजेच लॅम्बडा मॅक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी असं आपण म्हणू शकत नाही, पण त्याच्याऐवजी काय म्हणू शकतो आपण, लॅम्बडा मॅक्स इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टी. आणि तेच सुरुवातीला आपण म्हणतोय लॅम्बडा मॅक्स डिक्रीजेस विथ इनक्रीज in temperature. Therefore, lambda max is inversely proportional to T. म्हणजेच lambda max proportional to 1 by T. And this is Wien's displacement law. यालाच Wien's displacement law असं म्हणायचं. This is Wien's displacement law. Lambda max is inversely proportional to absolute temperature. त्याचं वर्डिंग कसं सांगता येईल, तर लॅम्बडा मॅक्स बद्दल काय म्हणायचं, वेव्हलेंथ फॉर विच इंटेन्सिटी ऑफ radiant energy is maximum. The wavelength for which intensity of radiant energy is maximum हे लॅम्बडा मॅक्स बद्दल म्हणायचं. लॅम्बडा मॅक्सचा मिनिंग आहे, लॅम्बडा मॅक्स इज द वेव्हलेंथ फॉर विच इंटेन्सिटी ऑफ रॅडियंट एनर्जी इज मॅक्झिमम. एवढं सगळं लॅम्बडा मॅक्स बद्दल म्हणायचं. आणि मग म्हणायचं इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. वर्डिंग कसं सांगता येईल, दी वेव्हलेंथ लॅम्बडा मॅक्स फॉर विच इंटेन्सिटी ऑफ रॅडियंट एनर्जी इज मॅक्झिमम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. असं वेन्स डिस्प्लेसमेंट लॉचं वर्डिंग सांगता येईल. आणि ते वर्डिंग असं आहे पहा, दी वेव्हलेंथ लॅम्बडा मॅक्स करस्पॉन्डिंग टू मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ रेडियंट एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. आता याच्यावरती काही कमेंट्स आहेत ते आपल्याला पाहिजेत. पहिलं कमेंट, बाय वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ लॅम्बडा मॅक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टी. आता हे काही इक्वेशन आहे का, तर नाही, हे स्टेटमेंट आहे. जर आपण कॉन्स्टंट वापरला तर या स्टेटमेंटचं रूपांतर इक्वेशनमध्ये होईल. इफ बी इज कॉन्स्टंट देन इक्वेशन आपण कोणतं लिहू शकतो, तर लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू बी बाय टी. इफ बी इज कॉन्स्टंट देन धिस स्टेटमेंट is converted into this equation. Lambda max is equal to B by T. Constant B ला Wien's constant असं म्हणायचं. Constant B is called as Wien's constant. तर हे पहिलं कमेंट. Lambda max is inversely proportional to T. If B is constant, then lambda max is equal to B by T and constant B is called as Wien's constant. आता constant B बद्दल सेकंड कमेंट आहे की याची व्हॅल्यू किती असते. सो व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट B is equal to 2.897 into 10⁻³ मीटर केल्विन. ही कॉन्स्टंट B ची किंमत. आणि ह्या वेन्स डिस्प्लेसमेंट लॉचा उपयोग काय आहे ते तिसऱ्या कमेंटमध्ये दिलंय. वेन्स लॉ इज युजफुल टू डिटरमाइन टेम्परेचर ऑफ स्टार, सन, मून, etc.
आता सन हा आपला सर्वात जवळचा तारा आहे, स्टार आहे. अशा अनेक स्टार आहेत की जे सूर्यापासून आपल्यापासून खूप लांब आहेत. लांब आहेत त्याला इंग्रजी डिस्टंट म्हणायचं. डिस्टंट स्टार यांचं टेम्परेचर डिटरमाइन करण्यासाठी या लॉचा उपयोग होतो. डिस्टंट बॉडीज, स्टार, मून ॲटसेट्रा यांचं टेम्परेचर आपण वेन्स डिस्प्लेसमेंट लॉच्या आधारे मोजू शकतो. आता आपल्या सूर्याचं टेम्परेचर मोजायचं असेल की आपण सूर्याजवळ जाऊ शकतो का थर्मामीटर घेऊन? तर तसं काही करू शकत नाही. आपल्याला अप्रत्यक्ष पद्धतच वापरावी लागते, काहीतरी टेक्निक वापरावं लागतं. तर इथं आपल्याला वेन्स लॉ हा उपयोगी पडू शकतो. आणि याच्यानंतर या टॉपिकमधलं सर्वात शेवटचं आर्टिकल, स्टीफन्स बोल्झमन लॉ ऑफ रेडिएशन. ओके, आता याचं स्टेटमेंट आहे. ते स्टेटमेंट आपण सुरुवातीला समजावून घेऊ. तर एक परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे आणि या बॉडीची इमिसिव्ह पॉवर RB आहे. मग हे वेगवेगळ्या स्टाईलमध्ये आपण सांगू शकतो. पहिली स्टाईल कोणती? तर RB इज द इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. ही सर्वात सोपी स्टाईल. RB इज द इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. दुसरी स्टाईल कोणती? तर RB इज द इमिसिव्ह पॉवर असं म्हणण्याऐवजी इमिसिव्ह पॉवरची डेफिनेशन वापरायची. मग इमिसिव्ह पॉवरची डेफिनेशन काय आहे ते थोडक्यात लिहितो. रेडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया and per unit time. ही इमिसिव्ह पॉवरची डेफिनेशन आहे. मग RB इज द इमिसिव्ह पॉवर असं म्हणण्याऐवजी आपण काय म्हणू शकतो? RB इज द रेडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी असं आपण म्हणू शकतो. आता आणखी एक स्टाईल आहे. जर तुम्हाला पर युनिट टाइम म्हणायचं नसेल तर रेडियंट एनर्जी इमिटेड म्हणण्याऐवजी रेट ऑफ इमिशन ऑफ रेडियंट एनर्जी म्हणायचं. जर तुम्हाला पर युनिट टाइम म्हणायचं नसेल तर तुम्हाला रेडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट असं म्हणताच येणार नाही. पर युनिट टाइम म्हणायचं नसेल तर तुम्हाला रेट ऑफ इमिशन ऑफ रेडियंट एनर्जी असं म्हणावं लागेल. फिजिक्समध्ये पर सेकंद पर युनिट टाइम म्हणजेच रेट. जसं आपण भाजी घ्यायला मंडईत जातो तिथं रेट विचारतो. उदाहरणार्थ वांग्याचा रेट काय? मग तिथं रेटचा अर्थ काय की पावशेरला किती किंवा किलोला किती. मग मंडईत रेट या शब्दाचा अर्थ किलोला किती. फिजिक्समध्ये रेट या शब्दाचा अर्थ युनिट टाईममध्ये किती. तुम्ही रेट हा शब्द वापरला तर युनिट टाइम म्हणायची गरज नाही. युनिट टाइम ऐवजी तुम्ही रेट हा शब्द वापरू शकता. तर आरबीला तुम्ही 3 स्टाईलमध्ये सांगू शकता. एक, RB इज द इमिसिव्ह पॉवर. नंबर 2, RB इज रेडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम.
RB इज, तिसरी स्टाईल, RB इज रेट ऑफ इमिशन ऑफ रेडियंट एनर्जी असं तरी म्हणावं लागेल. आणि बॉडीचं टेम्परेचर T आहे, ॲब्सोल्यूट टेम्परेचर T आहे. असं जर असेल तर स्टीफन बोल्झमन लॉचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट असं आहे, RB इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T⁴. आणि याच्यावरून स्टीफन बोल्झमन लॉचं स्टेटमेंट सांगता येतं. पण ठीक आहे, त्या अगोदर आपण RBला वेगवेगळ्या 3 स्टाईलमध्ये कसं सांगता येतं ते PPTच्या सहाय्यानं बघू. त्या अगोदर हे क्लिअर करू. ओके. तर कन्सिडर ए परफेक्टली ब्लॅक बॉडी RB. RBला आपण काय म्हणू शकतो, एक इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी, किंवा काय म्हणू शकतो तर रेडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी, किंवा काय म्हणू शकतो तर रेट ऑफ इमिशन ऑफ रेडियंट एनर्जी पर युनिट एरिया ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. पर युनिट टाइम म्हणायचं नसेल तर तुम्ही रेट ऑफ इमिशन असं म्हणू शकता. ओके. त्यानंतर T इज द ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ बॉडी. असं जर असेल तर स्टीफन बोल्झमन लॉ याचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट RB इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T⁴ असं सांगता येईल. आता RBला काय म्हणायचं, Tला काय म्हणायचं हे आपण ऑलरेडी पाहिलं. Tला ॲब्सोल्यूट टेम्परेचर म्हणायचं, तर RBला शक्यतो हे म्हणायचं, रेट ऑफ इमिशन ऑफ रेडियंट एनर्जी पर युनिट एरिया ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. जर आपण RBला रेट ऑफ इमिशन ऑफ रेडियंट एनर्जी पर युनिट एरिया ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी असं म्हटलं आणि Tला ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ बॉडी असं म्हटलं, तर स्टीफन बोल्झमन लॉचं जे स्टेटमेंट आहे ते असं सांगता येईल, रेट ऑफ इमिशन ऑफ रेडियंट एनर्जी पर युनिट एरिया ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर असं म्हणता येईल. तर RB इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T⁴ हे फक्त शब्दात सांगायचं. मग कसं सांगता येईल, रेट ऑफ इमिशन ऑफ रेडियंट एनर्जी पर युनिट एरिया ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. हे स्टीफन बोल्झमन लॉचं स्टेटमेंट आहे. तुम्ही याच्याऐवजी असं म्हटलं की रेडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर, तरी ते चुकीचं नाही आहे. किंवा असं म्हटलं की इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर असं म्हटलं तरी ते चुकीचं नाही, हे लक्षात घ्या. पण टेक्स्टबुकमध्ये जे स्टेटमेंट आहे ते असं आहे, रेट ऑफ इमिशन ऑफ रेडियंट एनर्जी पर युनिट एरिया ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. आता या स्टीफन बोल्झमन लॉ याच्याबद्दल आपण काही कमेंट्स पाहणार आहोत. पहिलं कमेंट, RB इज इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी अँड T इज द ॲब्सोल्यूट टेम्परेचर. देन स्टीफन बोल्झमन लॉ मॅथमॅटिकली गिवन बाय RB इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T⁴. आता हे इक्वेशन आहे का, तर नाही. हे काय आहे, स्टेटमेंट आहे. स्टेटमेंटचं इक्वेशनमध्ये रूपांतर करताना आपल्याला कॉन्स्टंट वापरावा लागतो.
मग इथं सिग्मा इज कॉन्स्टंट असेल. इफ सिग्मा इज कॉन्स्टंट देन this statement is converted into equation as RB is equal to sigma t raised to 4 and constant sigma is called as Stephen's constant. Constant sigma ला आपण नाव दिलं. Constant sigma is called as Stephen's constant. सिग्माची किंमत किती असते हे तिसऱ्या कमेंटमध्ये. व्हॅल्यू ऑफ सिग्मा इज 5.67 इंटू 10⁻⁻8 जूल पर मीटर स्क्वेअर सेकंड केल्विन रेस टू 4. किंवा दुसऱ्या युनिटमध्ये सिग्माची किंमत 5.67 इंटू 10⁻8 वॅट पर मीटर स्क्वेअर पर केल्विन रेस टू 4. तर ही सिग्माची व्हॅल्यू. सिग्माचे डायमेन्शन्स कसे आहेत? 0 इन लेंथ, 1 इन मास, -3 इन टाइम अँड -4 इन टेम्परेचर. तर हे सिग्माचं डायमेन्शन. 5वं कमेंट. आता हे लक्षपूर्वक बघा. क्यूचा मिनिंग काय दिला आहे? तर इट इज ए क्वांटिटी. कोणाची? क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी. कुणी इमिट केलेली? परफेक्टली ब्लॅक बॉडी. आणि त्या ब्लॅक बॉडीचा एरिया किती होता? तर ए. आणि किती टाईममध्ये इमिट केल्या? तर टी टाईममध्ये. थोडक्यात ए इतका एरिया असणाऱ्या परफेक्टली ब्लॅक बॉडीनं टी टाईममध्ये क्यू इतकी रॅडियंट एनर्जी इमिट केली. ए इतका एरिया असणाऱ्या परफेक्टली ब्लॅक बॉडीनं टी टाईममध्ये क्यू इतकी रॅडियंट एनर्जी इमिट केली. सो क्यू इज द क्वांटिटी ऑफ रॅडियंट एनर्जी इमिटेड बाय ए परफेक्टली ब्लॅक बॉडी having area A and in time T. A इतक्या एरियानं टी टाईममध्ये इतकी क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी इमिट केली असेल तर युनिट एरियानं, ए ऐवजी युनिट एरियानं आणि युनिट टाईममध्ये किती रेडियंट एनर्जी इमिट केली तर ते मिळवताना क्यूला ए आणि टी दोघांनी डिवाइड करावं लागेल. ए इतक्या एरियानं क्यू तर युनिट इतक्या एरियानं किती? क्यू बाय ए. आणि टी टाईममध्ये क्यू बाय ए तर युनिट टाईममध्ये किती? तर क्यू बाय 80. सो क्यू बाय 80 इज द क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी इमिटेड per unit area per unit time by a perfectly black body. आणि ते आपण खाली लिहितोय. दॅट इज क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी इज क्यू बाय 80. आता क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम ही कुणाची डेफिनेशन आहे? तर इमिसिव्ह पॉवर आरबीची डेफिनेशन आहे. ब्रॅकेटमध्ये जे लिहिलंय त्याच्याबद्दल आपण आरबी असं लिहू शकतो. ब्रॅकेटमध्ये जे आहे त्याच्याबद्दल आरबी लिहिलं तर आपल्याला 1 नंबर इक्वेशन असं मिळेल. आरबी इज इक्वल टू क्यू बाय 80. बट बाय स्टीफन बोल्झमन लॉ आरबी इज इक्वल टू सिग्मा टी रेस टू 4. According to Stephen Boltzmann law, RB is equal to sigma t raised to 4. So from 1 and 2 कोणतं इक्वेशन लिहिता येईल? तर Q by 80 is equal to sigma t raised to 4. तर हे इक्वेशन महत्वाचं आहे. Q by 80 is equal to sigma t raised to 4. आणि यानंतर शेवटचं कमेंट आपण पाहणार आहोत.
तर एक परफेक्टली ब्लॅक बॉडी एका सराउंडिंग मध्ये ठेवली आहे. सराउंडिंग मध्ये बॉडीचं टेम्परेचर T आहे आणि सराउंडिंगचं टेम्परेचर T0 आहे आणि T इज ग्रेटर दॅन T0 आहे. म्हणजे काय, तर ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर सराउंडिंग पेक्षा जास्त आहे. म्हणजेच हॉट बॉडी इज प्लेस्ड इन कोल्ड सराउंडिंग. हॉट बॉडी इज प्लेस्ड इन कोल्ड सराउंडिंग. आता हॉट बॉडी कोल्ड सराउंडिंग मध्ये ठेवली असेल तर हॉट बॉडी सराउंडिंगला ज्यादा एनर्जी देईल आणि घेताना मात्र कमी येईल. बॉडीचं टेम्परेचर जास्त असल्यामुळं बॉडी जास्त देईल आणि कमी घेईल रॅडियंट एनर्जी. जर बॉडी जास्त रॅडियंट एनर्जी देत असेल आणि त्याच वेळी कमी रॅडियंट एनर्जी घेत असेल तर बॉडीची रॅडियंट एनर्जी वाढेल का कमी होईल. बॉडी जास्त रॅडियंट एनर्जी देत असेल आणि त्याच वेळी कमी रॅडियंट एनर्जी घेत असेल तर बॉडीची रॅडियंट एनर्जी कमी होईल. म्हणजेच लॉस ऑफ रॅडियंट एनर्जी होईल. लॉस ऑफ रॅडियंट एनर्जी हे घडून येईल. मग तो किती लॉस येईल ते आपण ह्या कमेंटमध्ये पाहणार आहोत. सो T, 1 minute, T is the absolute temperature of body, T0 is absolute temperature of surrounding, and body is placed in surrounding such that temperature of body T is greater than temperature of surrounding T0. That is, body is hot and surrounding is cold. And surrounding is also perfectly black. जशी बॉडी परफेक्टली ब्लॅक आहे तशी सराउंडिंग सुद्धा परफेक्टली ब्लॅक आहे. असं असेल तर बॉडीचं टेम्परेचर कमी होत जाईल. का, तर बॉडीचा रॅडियंट एनर्जी लॉस झाल्यामुळं. देन नेट लॉस ऑफ रॅडियंट एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम by perfectly black body is equal to sigma into bracket T raised to 4 minus T0 raised to 4. आणि हे लास्ट कमेंट आहे. बॉडी इज हॉट बॉडी, सराउंडिंग इज कोल्ड. बॉडी इमिट radiant energy to surrounding. At the same time, body absorb radiant energy from surrounding. But body is hot body. The radiant energy emitted to surrounding is greater than radiant energy absorbed from surrounding. Emitted is greater than absorption, and therefore there will be loss of radiant energy, and that net loss of radiant energy per unit area per unit time will be equal to sigma into bracket T raised to 4 minus T naught raised to 4. इथं हा टॉपिक संपला आणि आता आपण इथं थांबतोय. धन्यवाद.